तेल्लारा कावड यात्रा बोलते ना. अरे थांबा थांबा, असं कसं म्हणतातून. चला सुरुवातीपासून सांगतो. जय श्रीराम मित्रांनो, मी आहो तुमचा लाडका आदित्य खराटे. आज होता श्रावण महिन्यातला 4था सोमवार आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कावड यात्रा निघाली होती आणि आपण सुद्धा ते बघायला गेलो होतो. सर्वात पहिले आपण जुने शहरवासी यांची ही भव्य कावड बघितली, जे की यावर्षीची सर्वात मोठी कावड होती आणि यांनी हे कावड त्र्यंबकेश्वरवरून आणली होती, जे की आपल्या तेल्लाऱ्यापासून तब्बल 500 किलोमीटर दूर आहे. त्यानंतर काय निघालो समोर निघालो. मग आपण 1 नंबरवासी यांचा हा DJ बघितला आणि यांची कावडसुद्धा बघितली. यांची कावडसुद्धा खूप छान होती. पण मित्रांनो, तेल्लाऱ्यात कावड यात्रा म्हटली की हे कोणत्या सणापेक्षा कमी नाही बरं. कारण की या दिवशी जे तेल्लाऱ्यात आहेत त्यांनाच माहीत आहे काय माहोल असते तेल्लाऱ्यात. त्यानंतर आपल्याला न्यू भवानी ग्रुप यांची कावड दिसली. यांचा तर किरका ठोक कार्यक्रम होता, कारण यांच्या डीजेचा आवाज ऐकून लोकांनी त्यांचे कान बंद केले. याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की यांच्या डीजेचा आवाज किती असेल. यांच्या डीजेचा आवाज ऐकला आणि निघालो मग यांची कावड बघण्यासाठी. यांची कावडसुद्धा यांच्यासारखीच खूप छान होती. यांची कावड बघितली आणि बस मग निघालो समोर जाण्यासाठी. त्यानंतर आम्ही गेलो जय भवानी ग्रुप तेल्लारा यांच्या कावडजवळ. यांची कावड सर्वात समोर उभी होती. पण मित्रांनो, यांची कावड पण कोणापेक्षा कमी नव्हती बरं. आपल्या तेल्लाऱ्यात एक नाही तर 5-5 कावड निघत असतात आणि सर्व कावड हे एकापेक्षा एक असतात. त्यानंतर हा गडी सरळ डीजेवर चढून त्याची बॉडी दाखवत जा. मग का बघितली याची बॉडी आणि निघालो थेट मंदिरात जाण्यासाठी. मंदिरात आलो, महादेवाचं दर्शन घेतलं आणि बस मग निघालो घरी जाण्यासाठी. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत जय श्रीराम.